मित्रांनो, पहिल्या भागात आपण यशासाठी लागणारी पायाभरणी तयार केली. आता आपण नेपोलियन हिल यांच्या द लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकातील दुसऱ्या भागातून आपण त्या पायाभरणीवर कृती, नेतृत्व आणि कल्पनाशक्ती कशी वापरायची ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेसन 5वा, इनिशिएटिव्ह अँड लीडरशिप. इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार. कोणतीही गोष्ट सांगितल्याशिवाय स्वतःहून काम सुरू करणे. म्हणजे कोणत्याही संधीची वाट पाहत न बसता स्वतः संधी निर्माण करून इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहून आपल्या यशासाठी आवश्यक असलेली तयारी सुरू करणे. लीडरशिप म्हणजे नेतृत्व. इतरांना योग्य दिशेने मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काम करून घेणे. एका चांगल्या लीडरमध्ये प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, निर्णय क्षमता, इतरांचा आदर आणि जबाबदारी घेण्याची तयारी हे गुण असणे आवश्यक आहे. इनिशिएटिव्ह आणि लीडरशिप यांचा संबंध असा की जो माणूस पुढाकार घेतो तोच पुढे जाऊन नेतृत्व करतो, कारण त्याचा प्रभाव चांगला पडतो आणि पुढाकाराशिवाय नेतृत्व अशक्य आहे. लीडरशिपसाठी स्वतः कृती करून उदाहरण देणे गरजेचे आहे. म्हणून संधीची वाट न पाहता ती निर्माण करा. भीतीवर मात करून कृती करा. इतरांना प्रेरित आणि मार्गदर्शन करून जबाबदारी स्वीकारा. स्वतःच्या कृतीतून नेतृत्व दाखवा. यातून असा निष्कर्ष निघतो की यश मिळवण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसे नसून पुढाकार आणि नेतृत्व यांची गरज असते. लेसन 6वा, इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती. नवीन कल्पना तयार करण्याची आणि विचारांना वास्तवात बदलण्याची क्षमता. प्रत्येक यशाची सुरुवात एका कल्पनेतूनच होते. कल्पनाशक्तीचे 2 प्रकार आहेत. सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणजे संश्लेषणात्मक कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे सर्जनशील कल्पनाशक्ती. सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेली माहिती, अनुभव किंवा कल्पना यांना एकत्र करून नवीन कल्पना तयार करणे. म्हणजे जुन्या गोष्टींमध्ये बदल करून नवीन गोष्टी तयार करणे. सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या कल्पनांना नवीन पद्धतीने वापरून प्रॅक्टिकल कल्पना तयार करून वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. सतत सुधारणा करून अधिक चांगले परिणाम मिळतात आणि जुन्या कल्पनांना नवीन रूप देता येतं. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे पूर्णपणे नवीन, ओरिजिनल आणि वेगळ्या कल्पना तयार करण्याची क्षमता. म्हणजे जुन्या कल्पनांवर अवलंबून न राहता काहीतरी नवीन तयार करणे. सोप्या शब्दात सांगायचं तर शून्यातून नवीन कल्पना निर्माण करणे. त्यामुळे नवीन शोध लागतात, एका मोठ्या यशाची सुरुवात होते, समस्यांवर उपाय सापडतात आणि इतरांमध्ये वेगळेपणा निर्माण होतो. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन ही यशाची खरी ताकद आहे, कारण ती नवीन गोष्टी निर्माण करून जगात बदल घडवून आणते. यशाची सुरुवात कल्पनेतून होते. समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्ग सापडतात, नवीन संधी निर्माण होतात आणि नवीन गोष्टी करता येतात. कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी सतत नवीन गोष्टी शिकत राहणे, वाचन आणि निरीक्षण करणे, नवीन कल्पना लिहून ठेवणे, वेगवेगळ्या लोकांशी भेटून चर्चा करणे. जर तुमच्याकडे कल्पनाशक्ती असेल तर तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करून यशाच्या दिशेने जाऊ शकता. लेसन 7वा, एन्थुझियाझम. एन्थुझियाझम म्हणजे उत्साह. कोणतेही काम मनापासून, ऊर्जा आणि सकारात्मक भावनेने करणे. फक्त काम करणे नव्हे तर त्या कामात आनंद आणि आवड असणे म्हणजे उत्साह. जर तुम्ही कोणतेही काम कंटाळवाण्या मनाने करता तर त्याचा परिणामही साधा राहतो. पण जेव्हा तुम्ही मनापासून हसत, खेळत आणि सकारात्मकतेने काम करता तेव्हा त्याचे परिणामही एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतात. उत्साहाशिवाय कोणतेही मोठे यश मिळवणे अवघड असते, कारण उत्साह माणसाला सतत पुढे नेत अडचणींवर मात करण्यास मदत करतो.
एन्थुझियाझम हा असा सायलेंट फोर्स आहे जो तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो, तुमची बोलण्याची स्टाईल बदलतो आणि लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवायला लावतो. उत्साही व्यक्ती इतर लोकांना सहज प्रभावी करतात, कारण लोक अशाच व्यक्तीकडे आकर्षित होतात. जर तुमच्या आयुष्यात प्रोग्रेस थांबला असेल, तर कारण स्किल नाही तर एन्थुझियाझमची कमी असू शकते. म्हणून कामात इमोशन आणा, नकारात्मक विचार सोडून द्या. प्रत्येक टास्कला एक अपॉर्च्युनिटी समजा आणि तुमच्यातली एनर्जी हाय ठेवा. लेसन 8वा, सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल ही स्वतःवर प्रभुत्व राखण्याची एक कला आहे. यात केवळ इच्छांना दडपून टाकणे नाही, तर आपल्या विचार, भावना आणि कृतींवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. यशस्वी लोक त्यांच्या इमोशन्सचे गुलाम नसून मालक असतात. जेव्हा सामान्य व्यक्ती राग, लोभ, भीती किंवा नैराश्यातून निर्णय घेते, तेव्हा तिच्याकडून चुका घडतात. पण सेल्फ कंट्रोल व्यक्ती शांत राहून योग्य निर्णय घेतो. सेल्फ कंट्रोल म्हणजे कमी रिॲक्शन आणि जास्त रिस्पॉन्स. जर माणूस स्वतःवर कंट्रोल ठेवू शकला नाही, तर तो परिस्थितीचा गुलाम बनतो. आणि जो स्वतःवर कंट्रोल ठेवून विजय मिळवतो, तोच खऱ्या अर्थाने जग जिंकतो. सेल्फ कंट्रोल असलेली व्यक्ती कमी बोलते आणि जास्त विचार करून इम्पल्सिव्ह डिसिजन्स टाळते. प्रेशरमध्ये शांत राहून लॉंग टर्म सक्सेसवर आपले लक्ष केंद्रित करते. सेल्फ कंट्रोल नसलेली व्यक्ती इन्स्टंट रिॲक्शन देऊन नातेसंबंध खराब करते व स्वतःच्या इमोशन्सचा गुलाम बनते. म्हणून सेल्फ कंट्रोल ही लाईफ मॅनेजमेंटची मास्टर की आहे. तर मित्रांनो, हे 4 लेसन्स आपल्याला सांगतात की आपण ॲक्शन घेणं, नेतृत्व करणं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. आता पुढच्या भागात आपण व्यक्तिमत्व आणि संवाद याचं महत्त्व समजून घेऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.